मध्ये आताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सना दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावरती नाव कोरलंय। तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरलाय। रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूमध्ये विजयी चौकार लगावत भारताचा विजय हा पक्का केला। विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकलेली आहे। भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानवरती 5 विकेट्सना दणदणीत विजय मिळवत 9व्यांदा आशिया चषक जिंकलाय। यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला टोला लगावलाय। ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचं मैदान, निकाल एकच, तो म्हणजे भारताचा विजय असं म्हणत मोदींनी अभिनंदन केलंय। 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचे बळी घेतलेले होते, तेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवला होता। आता क्रिकेटच्या मैदानात देखील भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे। तिलक वर्मा आणि शिवम दुबे या जोडीनं केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावरती टीम इंडियानं आशिया कप 2025 या स्पर्धेमध्ये इतिहास घडवला। टीम इंडियानं अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप 2025 ची ट्रॉफी आपल्या नावावरती कोरली। पाकिस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलेलं होतं। भारतानं हे आव्हान 2 चेंडूंआधी 5 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये पूर्ण केलंय। टीम इंडियानं 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमवावून 150 धावा केल्या। टीम इंडियाच्या या विजयामध्ये तिलक वर्मा, शिवम दुबे यांच्या व्यतिरिक्त संजू सॅमसन याने बॅटिंगनं निर्णायक भूमिका बजावली। गहराई से पूरी भारतीय क्रिकेट टीम को मेरी ओर से बधाई एशिया कप जीतने पर, और आनंद की अनुभूति हो रही है। मां दुर्गा के इन नवरात्रों में भारत की ऐतिहासिक जीत सब भारतीयों के लिए 140 करोड़ देशवासियों के लिए खुशी का अवसर। जय हिंद। हमारे लोकल बॉय कुलदीप यादव बहुत अच्छा प्रदर्शन किया, 4 विकेट लिए उन्होंने, और सबसे बड़ी बात ये तिलक वर्मा जी की जो पारी थी, अर्धशतक पारी, वो वाकई काबिल तारीफ थी। इतने प्रेशर में खेलने के बाद आज उन्होंने विजय दिलाया है, पाकिस्तान को करारा जवाब दिया है, पहलगाम का बदला लिया है। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद। टीम इंडियानं आशिया चषक 2025च्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला। या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचं वातावरण झालं। संपूर्ण भारतभर फटाके फोडत जल्लोष साजरा केला। या जेतेपदासह भारतीय संघानं 9व्यांदा आशिया चषकावरती आपलं नाव कोरलंय। पाकिस्ताननं दिलेल्या 147 धावांचं आव्हान भारतानं 19व्या षटकामध्ये पार केलं। यावेळी तिलक वर्मानं नाबाद 69 धावा केल्या, तसंच संजू सॅमसननं 24 धावा केल्या, तसंच शिवम दुबेनं देखील 33 धावा करत पाकिस्तान विरोधात भारताला विजय मिळवून दिला। दरम्यान पाकिस्तानचा संघ भारतीय फिरकीसमोर फेल ठरला। यावेळी कुलदीप यादवनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या। यंदाचा आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानसोबत भारत 3 सामने खेळला आणि 3ही वेळा भारतानं विजय मिळवला। हिंदुस्तान ने पहलगांव 22 अप्रैल, हम वो दिन भूले नहीं है, उसका बदला ले लिया। पाकिस्तान को 3 बार पटकनी दी, आज फाइनल में भी हरा दिया। ये पाकिस्तान के लिए करारा जवाब है हिंदुस्तान का। जैसे सिंदूर ऑपरेशन में हमने हराया था, आज भी पाकिस्तान को खेल के मैदान में हराया, आगे भी हराते रहेंगे। पाकिस्तान हिंदुस्तान का बच्चा बच्चा ही रहेगा, बाप बाप रहेगा। हम हर बार पाकिस्तान को ऐसे पटक के मारेंगे। हिंदुस्तान जिंदाबाद। बहुत खुशी हो रही है। किसकी बैटिंग ज्यादा अच्छी लगी आपको? तिलक वर्मा ने बैटिंग बहुत अच्छी की है, साथ ही पूरे एशिया कप में अभिषेक शर्मा ने बहुत अच्छा बैटिंग किया, लेकिन इस टाइम थोड़ा नहीं चले हैं। कुलदीप यादव ने बहुत अच्छी बॉलिंग की, 4 विकेट उन्होंने लिए हैं। बहुत ही खुशी का माहौल है भाई। इंडिया ने एशिया कप 9वीं बार जीता है। पाकिस्तान वाले आगे से सोचेंगे इंडिया वालों से भिड़ने के लिए। दोबारा नहीं, 3 बार उतार दिया उनको। अब सोचेंगे कैसे खेलना है कैसे नहीं खेलना, उनकी बस की नहीं रही। अब एशिया कप भी जीत लिया पाकिस्तान को हरा के, जो कि एक बहुत बड़ी जीत थी, क्योंकि ऑपरेशन सिंदूर में जो उन्होंने हम लोग के साथ किया था, उसका बदला आज हम लोग ने लिया है फील्ड के मैदान में। भारत आणि पाकिस्तान संघामधल्या आशिया चषकाच्या फायनल इतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळा देखील तितकाच नाट्यमय ठरलाय।
कारण आशियाई क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ACCचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकही स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. ACCनं आपल्या ही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा हा थोडक्यामध्ये गुंडाळला. ACCचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळेच भारतीय संघानं मोहसिन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलं होतं. तसंच फायनलच्या नाणेफेकी आधी देखील फोटोशूटला जाणं देखील टाळलेलं होतं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यामुळे आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा हा तासाभरापेक्षा उशिरानं सुरू झाला. तेवढा वेळ मोहसिन नक्वी हे एकटेच व्यासपीठावरती उपस्थित होते. पाकिस्तान संघ देखील जवळजवळ 55 मिनिटं ड्रेसिंग रूममध्येच बसून होता. कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश हा ACCचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. मात्र भारतीय खेळाडूंनी मोहसिन नक्वींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसंच शेवटपर्यंत त्या भूमिकेवरती ते कायम राहिले. त्यामुळे मोहसिन नक्वी यांचा चेहरा हा बक्षीस समारंभावेळी पडलेला होता. जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणाचं द्वार हे द्वार क्रमांक 10 आणि ते 27 असे एकूण 18 दरवाजे हे उघडण्यात आले. दरवाजे हे 0.5 फूट उचलून 12 फूटपर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदीपात्रामध्ये 9,432 क्युसेक इतका विसर्ग हा वाढवण्यात येईल. यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रामध्ये एकूण 18 ते 9 गेटमधून 3,01,824 क्युसेकनं विसर्ग सुरू राहील आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण खाडी परिसरातील जोरदार पावसामुळे खाडीच्या पाण्याची पातळी वाढून खाडी किनारी असलेल्या काही घरांमध्ये तसंच तेलंबामध्ये पाणी शिरलेलं आहे. खाडीजवळच्या दर्ग्यामध्ये अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दर्ग्याला 4ही बाजूंनी पाण्याचा वेढा घातलेला होता. दर्ग्याजवळ कम से कम 9 ते 10 माणसं अडकलेले होते. ते आम्ही रशी व लाईफ जॅकेटचे याच्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. कम से कम 1-1.5 तासापासून अडकलेले होते. आम्हाला कम से कम 9:45 वाजता कॉल आला. ते कॉल आल्यानंतर आम्ही तुरंत 5-10 मिनिटात इथं आलो व त्यांचा सुखरूप काढण्यात आले. नवदेवींच्या दर्शनासाठी महिला भाविकांना डहाणूमध्ये घेतली आलेली बस पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडली. डहाणू चरी मार्गावरती ही बस अडकली होती. बसमधील 15 महिला भाविकांसह चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. वसई येथील महिला भाविकांना घेऊन बस डहाणूतील संतोषी माता मंदिरामध्ये येत असताना ही बस अडकून पडलेली होती. डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह NDRF आणि स्थानिक प्रशासन हे घटनास्थळी दाखल झालं होतं. सीना नदीच्या महापुरामुळे माढा तालुक्यातील 16 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. दारफळमधील मशिदीला देखील पुराच्या पाण्यानं वेढा घातला. यावेळी सुरेश शिंदेंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मशिदीत अडकलेल्या अपंग वृद्धाचे प्राण वाचवलेत. त्यांच्या या कामगिरीचं गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. घरी पाणी आहे मला घरी झोपायला गेलो. हा कुठं मशिदीत का? हा पण लय पाणी लागलं मला गावला वाटलं पाक कापड भिजली आणि वर जाऊन थोडं बसलो. एक पातळा डबा होता मोठा इथं त्याच्यात घुसून बसलो आणि पाणी लय आलं. सकाळी उठलं सकाळी हाक मारली म्या. बघायला गेलो तर माणसं म्हणजे पाणी लय आहे. सोबत गेलो शाळा मशिदीला तर माणूस आतमध्ये भरला. मग ती पाणी तर लय होतं. मग पुन्हा पत्रा काढला. सोलापुरातील माढा तालुक्याला सीना नदीच्या रौद्र रूपाचा फटका बसलाय. 15 ते 16 गावं पुराच्या पाण्याच्या विळख्यामध्ये सापडली आहेत.
लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र ग्रामस्थांनी एनडीआरएफच्या टीम सोबत येण्यास मनाई केली. जनावरं महापुरामध्येच असल्यानं शेतकऱ्यांनी महापुरातच थांबणं पसंत केलंय. यावेळी प्रशासन आणि शेतकऱ्यांमधला संवाद हा समोर आलाय. शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आलेलं प्रशासन शेतकऱ्यांपुढे हतबल झालं आणि फौजपाठासह रिकाम्या हातानं माघारी परतलं. बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलंय. जायकवाडी धरणामधून 2.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. परिणामी नदीकाठच्या 45 गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. 15 दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा हा नागरिकांनी जवळ केलाय. सोय होईल त्या ठिकाणी हे ग्रामस्थ राहण्याची व्यवस्था करतायत. प्रशासनानं या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी सुरू असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पुरात अडकलेल्या 21 नागरिकांसह 2 जनावरांची आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुखरूप सुटका केली. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गावामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या देखील मदतीला आपत्ती व्यवस्थापन विभाग हे धावून गेले. हवामान विभागानं नाशिक जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिलाय. येवला तालुक्यातील कोळगाव नदीजवळ मळ्यात राहणारे 13 लोक हे अडकलेले होते आणि त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले. जालन्यातील परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक गावामध्ये गोदावरी नदीचं पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचं स्थलांतर दुसऱ्या गावामध्ये सुरक्षित ठिकाणी केलंय. गावातील वयोवृद्ध आणि आजारी महिलांना स्थलांतरित करण्यासाठी गावकऱ्यांसह प्रशासनाची कसरत पाहायला मिळाली. पुराच्या पाण्यामधून दोरीच्या सहाय्यानं स्थलांतर करण्यात आलं. गावातील वयोवृद्धांना पाठीवर घेऊन तर आजारी महिलांना खाटेवरती घेऊन पुराच्या पाण्यामधून हे स्थलांतर करण्यात आलं. नाशिकच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. सातपूर परिसरातल्या ITI पुलाजवळ असलेल्या वस्तीची मंत्री गिरीश महाजन आणि मनपा आयुक्त मनीषा खत्रींनी पाहणी केली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय आणि नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालंय. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी दुकानं खाली करून सुरक्षित स्थळी जाण्यास सुरुवात केलेली आहे. तर प्रशासनानं देखील सतर्कतेचा इशारा दिलाय. हिंगोलीच्या कयाधू नदीला आलेल्या पुराचं थैमान आपल्याला पाहायला मिळतंय. पूर सरलेला असला तरी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. कळमनुरी तालुक्यातील चिखली गावामध्ये शंकर चव्हाण यांनी 30 ते 35 हजार रुपये खर्च करून सोयाबीनची लागवड केलेली होती. मात्र कयाधू नदीला आलेल्या पुराचं पाणी हे शेतात शिरल्यानं त्यांचं अतोनात नुकसान झालंय. शासनानं दिलेली मदत ही तुटपुंजी असून शासनानं हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सततच्या पावसानं शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मी सध्या कळमनुरी तालुक्यातील चिखली या गावामध्ये आहे. शंकर चव्हाण यांच्या शेतामध्ये आहे. हे माझ्या मागे सोयाबीनचं पीक जे बघताय ना, या सोयाबीनच्या पिकामध्ये मागच्या 15 दिवसापासून सतत पाऊस आहे. कारण सतत पाऊस हिंगोली जिल्ह्यात पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणची शेती पूर्णतः पाण्याखाली आहे. हे सोयाबीनचं पीक आहे. शंकर चव्हाण नावाचे शेतकरी आहेत. त्यांना 1.5 एकर शेती आहे आणि हे पीक पाण्यानं अतोनात भिजलेलं आहे. आता सुद्धा अनेक ठिकाणी शेताच्या अनेक भागामध्ये पाणी आहे. शेतकऱ्याची काय विदारक परिस्थिती आहे ती आपण शेतकऱ्याला महाराष्ट्राला दाखवूया. हा त्यांचा फाटलेला सदरा आणि असे कपडे घालून त्यांना दररोज शेतामध्ये कामाला यावं लागतं. नेमकी काय स्थिती आहे त्या बापू, काय परिस्थिती, काय किती शेतामध्ये पाणी आहे? साहेब 1.5 एकर शेती आहे. 1.5 एकर शेतीमध्ये नवरा बायको पोरं हातात 2, पण जगायची अवस्थाच नाही. 2 महिने झाले शेतामध्ये पाणीच आहे. 30 ते 35 हजार रुपये खर्च झाला शेतामध्ये. आता जगायचं कसं? बायको घरात बिमार आहे, दवाखाना करायचा कसा? आता सोयाबीनला तर मोड फुटले दिसायले. सोयाबीनला तर सगळे मोड फुटले. आता हे सोयाबीन काहीच अंगी लागत नाही साहेब. 2000 सोयाबीन होत नाही. आम्ही जगायचं कसं? रुद्रपोषण करायचं कसं? बरं, एकूण शेती किती आहे आणि शेतामध्ये काय काय पेरणी आहे? खर्च किती आला शेतीला? शेतीला साहेब 30 ते 35 हजार रुपये खर्च आला. 1.5 एकर शेती आहे. आता काय होणार आहे? 1.5 एकर मध्ये 35 हजार रुपये खर्च आला. 30 ते 35 हजार रुपये. तर आता याच्यात उत्पन्नच काही नाही. आता शासन म्हणते 5,000 रुपये देऊ. 5,000 आमचं काय होणार आहे?
हेक्टरी 50,000 रुपये मदत सरकारने द्यावी. सरकारच्या भरोशावर आम्ही सगळं करतो. सरकार आमच्या पाठीशी उभं राहणार नाही तर राहणार कोण आहे असा सवाल त्यांनी सरकारला विचारलेला आहे. त्यामुळे सरकारनं या संपूर्ण नुकसानीची विदारक परिस्थिती बघावी आणि शेतकऱ्यांना वाढीव मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. माधव दिप्ते, एबीपी माझा, चिखली, हिंगोली. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा